आदियोगी शिव शंभो. हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल कपिलास डायरी. तर आज आम्ही ठरवलं होतं आदियोगीला जाण्यासाठी आणि नाश्ता करून आम्ही बाहेर पडणार होतो. तर नंदिनी नाश्त्याची तयारी करत होती, ती डोसा करत होती आणि बाहेर चाललं होतं दुर्वा आणि अभिषेक यांच्या गरमागरम डोसे खायचं टी व्ही बघत. तर थोड्या वेळाने आवरून आम्ही बाहेर पडलो. तर दुर्वा हाय करते, तुम्ही कमेंट सेक्शनला नक्की हाय करा तिला. तर खूप एक्सायटेड होते मी, कारण खूप दिवसांपूर्वींची इच्छा होती माझी आदियोगीला जाण्याची. तर बँगलोर ते चिक्कबेलापूर या ठिकाणी आपण जाणार होतो. तिथलं डिस्टन्स 70 किलोमीटर्स होतं, त्यामुळे आम्ही कॅबच बुक केली आणि अशा तिथून आम्ही चिक्कबेलापूरमध्ये पोहोचलो सुद्धा. खूप मस्त वाटत होतं तिथं. पहिल्यांदा एंटर केल्या केल्या एकदम पॉझिटिव्ह अशा वाईब्स येत होत्या. तर हा आसपासचा एरिया होता, पहाडी एरिया होता सगळा. छान ग्रीनरी होती आणि रोडचं काम सुद्धा चालू होतं, डेव्हलपमेंट सुरू होती आसपासच्या एरियाची. आणि हा होता फर्स्ट व्ह्यू आदियोगीचा. खूप मस्त वाटलं. ज्या रोडने आम्ही येत होतो त्या रोडला ईशा फाउंडेशन रोडसुद्धा बोललं जातं. तर अशा रीतीने आम्ही आतमध्ये एंट्री केली. तिथं तुम्ही बघू शकता की रिक्षा वगैरे आहेत आणि हा फर्स्ट व्ह्यू इतका छान वाटत होतं. एकदम मन असं शांत होऊन जातं. काही मनात काही सुद्धा विचार येत नाहीत, कसलेच विचार येत नाही. फक्त तुम्ही त्या स्टॅच्यूकडे बघतच राहता. आणि असंच काही माझ्याकडे झालं होतं आणि इतकं मन माझं भरून आलं होतं. तुम्ही मला ऑब्झर्व करू शकताय की मी रडायलाच लागले होते अक्षरशः. आणि तिथं जेव्हा मी आदियोगीला इतक्या जवळून बघितलं, इतक्या दिवसांपूर्वीची माझी इच्छा होती इथं यायची, ती माझी कंप्लीट झाली. या सगळ्याच्या भावना मी चाटवल्या होत्या. जे माझं त्यांच्याबद्दल असणारं प्रेम होतं, जे आहे ते सगळं म्हणजे म्हणजे मला कंट्रोल नाही करता आलं. तिथं मी अक्षरशः रडले, खूप रडले. मला तिथले पुजारी वगैरे येताना माझ्याकडे बघत होते आणि ते नंदिनीला आणि अभिषेकला विचारत होते की का रडतायत म्हणून. तर ते नंतर त्यांना पण सांगता नाही आलं तर का रडते, काय सांगायचं त्यांनाही सुचत नव्हतं. पण शेवटी त्या पुजाऱ्याने मला विचारलं की काय झालं अक्का, मीन्स क्या हुआ अक्का, क्यों रो रही हो तुम. तर मला काही सांगताच येत नव्हतं, मी नुसती रडत होते. मला माहीत नव्हतं मी का रडत होते ते, बट नुसतं रडत होते मी. मला काहीच समजत नव्हतं मी काय सांगावं, मी काय रिॲक्ट व्हावं. मला फक्त माझ्या डोक्यामध्ये, माझ्या मनामध्ये फक्त शिवशंभूची ती मूर्ती, तो स्टॅच्यू आणि मी, इतकंच मला माहीत होतं. आणि आमच्या दोघांच्यामध्ये म्हणजे शिवशंभूमध्ये आणि माझ्यामध्ये काय कन्व्हर्सेशन चाललं होतं किंवा मला काय बघून वाटत होतं हे फक्त त्यालाच माहिती आणि मला माहिती. आम्ही त्या स्टॅच्यूला प्रदक्षिणा घातली. प्रदक्षिणा घालत असताना तिथे काही लोक आसपास भोवती ध्यानस्थ बसले होते, काही निवांत बसले होते. एकदम समरूप अशी झाली होती त्या स्टॅच्यूशी, एकदम कनेक्टेड झाले होते. आणि प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये तो भाव दिसत होता भक्तीचा. आणि खूप मस्त असं वाटलं आम्हाला प्रदक्षिणा घालून. आणि जायचं मन अजिबात होत नव्हतं, पण जायला तर लागणार होतं. तुम्ही पुढे बघू शकताय की गळ्यामध्ये जी तुम्हाला माळ दिसेल, ती माळ पूर्णपणे रुद्राक्षाची होती. आणि तुम्ही इमॅजिन करू शकता की किती रुद्राक्ष त्यामध्ये यूज केले असतील. आणि इतक्या लांबून सुद्धा तुम्हाला ती दिसतेय. त्यामध्ये त्याच्या गळ्यामध्ये जी असणारी जी रुद्राक्षाची माळ आहे ती दिसते म्हटल्यानंतर किती रुद्राक्ष यूज करून ते माळ केले असेल. पण तुम्हाला जमेल ना तसं तुम्ही नक्की या इथे, एकदा तरी विजिट करा. खूप मस्त असं वाटतं आणि छान कनेक्ट होऊन जातं माणूस. इथे आल्यानंतर आपलं अस्तित्व विसरून फक्त शिवमय होऊन जातं. आणि जाता जाता मला इतकंच म्हणावंसं वाटतं की आएंगे तेरे दर पे फिर से अगर तेरी चाह होगी, दिखाएगा तू ही राह, कश्ती मेरी पार होगी. हर हर महादेव. तर आदियोगीच्या स्टॅच्यूला डोळ्यामध्ये साठवून आम्ही निरोप घेत होतो. दुर्वाचं कॉर्न घ्यायचं चाललं होतं. तुम्हाला जर जमलं तर नक्की तुम्ही एकदा इथे विजिट करा. तर अशा रीतीने माझ्या ब्लॉगचा मी एंड करते. चला तर मग भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नीट राहा, हसत राहा आणि हो, स्वतःची काळजी घ्या. बाय.
ओम पार्वती पतये हर हर महादेव. शंकरा ओम नमः शिवाय.